Problem 2. Determine whether the points are collinear. आपल्याला A, B, C 3 पॉईंट्स दिलेले आहे आणि हे पॉईंट्स कोलिनियर आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर पॉईंट्स कोलिनियर कधी राहील तर आपल्याला पहिले डिस्टन्स AB काढावं लागेल, नंतर डिस्टन्स BC काढावं लागेल आणि नंतर डिस्टन्स AC काढावं लागेल. आणि एनी टू डिस्टन्सची सम जर थर्ड डिस्टन्स एवढी येत असेल तर त्याला आपण काय म्हणू, कोलिनियर पॉईंट्स म्हणू. तर पहिले आपण डिस्टन्स AB काढून घेऊ. तर डिस्टन्स AB कशाने, डिस्टन्स फॉर्म्युल्याने काढावं लागेल. पहिले आपण काढू डिस्टन्स AB. तर डिस्टन्स AB काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर. तर ABचं डिस्टन्स काढायचं आहे. तर 1ला आपण x1 म्हणू y1 आणि x2 y2. Aचे कॉर्डिनेट होईल x1 y1, Bचे कॉर्डिनेट होईल x2 y2. म्हणजे x1ची व्हॅल्यू आपली होऊन जाईल 1, y1ची व्हॅल्यू होऊन जाईल आपली -3, x2ची व्हॅल्यू होऊन जाईल आपली 2 आणि y2ची व्हॅल्यू होऊन जाईल -5. आता या व्हॅल्यूज आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करावं लागेल. म्हणजे काय होईल, स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1, x2 किती आहे 2 मायनस x1 आहे 1 याचा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. तर y2 आहे -5 मायनस ब्रॅकेटमध्ये y1 आहे -3 याचा होल स्क्वेअर. आता याला सॉल्व करावं लागेल. तर 2 मायनस 1 काय होईल, 1 होईल, 1चा स्क्वेअर प्लस इथे काय होईल मायनस मायनस प्लस 3 होईल, मायनस मायनस प्लस 3 आणि -5 आणि +3 याचं सबट्रॅक्शन येऊन जाईल -2 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 1चा स्क्वेअर होऊन जाईल 1. नंबर मायनस असो की प्लस असो, स्क्वेअर नेहमी प्लस असतो. म्हणजे -2चा स्क्वेअर होऊन जाईल 4. म्हणजे याचा आन्सर, याचा डिस्टन्स येऊन जाईल ABचं √5. AB झाल्यानंतर आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे BCचं. आता आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स BC. तर डिस्टन्स BCसाठी हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर. तर आता Bचे कॉर्डिनेट आपल्याला काय दिलेले आहे 2 मायनस 5 आणि Cचे दिले आहे -4 7. तर Bच्या कॉर्डिनेटला आपण x1 y1 म्हणू, याला x2 y2 म्हणजे x1 y1 x2 y2. आणि आता डिस्टन्स फॉर्म्युल्याने सोडवावं लागेल. तर स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर. आता फॉर्म्युला आपण पहिल्यांदा लिहिलेला आहे, तर डबल फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालेल. तर पहिले काय लिहावं लागेल, स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा होल स्क्वेअर. तर x2 आहे -4, x1 आहे -2 मायनस x1 आहे 2 याचा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. तर y2 आहे 7 मायनस y1 आहे -5 आणि याचा होल स्क्वेअर. तर इज इक्वल टू, आता याला सॉल्व केलं तर इथे काय होईल -2 आणि -4 आणि -2. साईन सेम आहे, साईन सेम असेल तर ॲडिशन होईल, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. म्हणजे इथे -4 आणि -2 -6चा स्क्वेअर प्लस इथे मायनस मायनस प्लस होईल, 7 + 5 किती होऊन जाईल 12 याचा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर रूटमध्ये मायनस नंबरचा स्क्वेअर प्लस असतो, तर -6चा स्क्वेअर होऊन जाईल 36 प्लस 12चा स्क्वेअर 144. तर याची ॲडिशन किती होऊन जाईल
180 होऊन जाईल, याची ॲडिशन होऊन जाईल 180 आणि याचे फॅक्टर्स आपण 36 × 5 180 करू शकतो. तर आता 36चं स्क्वेअर रूट आहे 6 म्हणजे याला 6√5 लिहू शकतो आपण. आता बी सीचं डिस्टन्स झालं. आता आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स ए सी. काय काढायचं आहे? डिस्टन्स ए सी. इथे पण डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल. स्क्वेअर रूटमध्ये x2 - x1चा स्क्वेअर प्लस y2 - y1चा स्क्वेअर. तर इथे ए आणि सीचे कॉर्डिनेट लिहावं लागेल. तर एचे कॉर्डिनेट आपल्याला किती दिले आहे? -1 -3 आणि सीचे आहे -4 7. सीचे आहे -4 7. आता इथे डिस्टन्स फॉर्म्युल्याने सोडवायचं आहे. तर आपण याला x1 y1 म्हणू, याला x2 y2 म्हणू. तर आता परत डिस्टन्स फॉर्म्युला लिहायची गरज नाही कारण की लिहिलेला आहे आपण एकदा. तर स्क्वेअर रूटमध्ये काय होईल? x2 - x1चा स्क्वेअर प्लस y2 - y1चा होल स्क्वेअर. तर मग काय होईल? x2 - x1. तर x2 आपल्यासाठी काय आहे? -4 -x1 किती आहे? 1 याचा होल स्क्वेअर प्लस y2 आहे 7 मायनस y1 आहे -3 याचा होल स्क्वेअर. आता यालाही सॉल्व करावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये. -4 आणि -1 किती होऊन जाईल? -5 याचा स्क्वेअर प्लस मायनस प्लस 7 + 3 10चा स्क्वेअर. आता बघा इथे -5चा स्क्वेअर किती होईल? नंबर मायनस असो की प्लस, स्क्वेअर नेहमी प्लस असतो. तर 5चा स्क्वेअर -5चा स्क्वेअर 25, 10चा स्क्वेअर होऊन जाईल 100. मग याची ॲडिशन किती होऊन जाईल? 125. आता 125ला आपण काय लिहू शकतो? 25 × 5 म्हणजे याचं ॲन्सर काय होऊन जाईल? 25चं रूट 5√5. अशा रीतीने आपण काय काढलं? ए बी काढलं √5, बी सी काढलं 6√5 आणि ए सी काढलं 5√5. आता √5 आणि 5√5 याची ॲडिशन होते 6√5. ठीक आहे. म्हणजे हे काय होईल? कोलिनियर पॉईंट. तर कशाची ॲडिशन करावं लागेल आपल्याला? ए बी प्लस ए सी. काय करावं लागेल? ए बी प्लस ए सी या दोन डिस्टन्सची जी ॲडिशन आहे थर्ड डिस्टन्स एवढी आली पाहिजे, म्हणजे बी सी एवढी आली पाहिजे. तर आता बघा ए बी आपण किती काढलेला आहे? ए बी काढलेला आहे आपण √5. ए सी काढलं आहे 5√5. इथे प्लसचं चिन्ह पाहिजे प्लस. आणि बी सी आपण काढलेला आहे 6√5. आता बघा 1√5 आणि 5√5 किती होत आहे? 6√5. म्हणजे 2 डिस्टन्सची सम = थर्ड डिस्टन्स. तर 2 डिस्टन्सची सम थर्ड डिस्टन्स एवढी येत आहे. म्हणजे हे पॉईंट्स कसे आहे? कोलिनियर. म्हणजे काय लिहावं लागेल? पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर पॉईंट्स. प्रॉब्लेम 2. LMN 3 पॉईंट्स दिलेले आहे आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहे की नाही ते सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिले LMचं डिस्टन्स काढावं लागेल, मग NMचं काढावं लागेल आणि मग LNचं काढावं लागेल. आणि कोणत्याही 2 डिस्टन्सची सम जर थर्ड डिस्टन्स एवढी येत असेल तर ते कोलिनियर पॉईंट्स होतील. तर पहिले आपण काढू LMचं डिस्टन्स. LM. आता
एल एमचं डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरावं लागेल. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर. आणि इथे आता यल आणि यमचं डिस्टन्स काढायचं आहे. तर यलच्या कॉर्डिनेटला म्हणू आपण x1 y1 आणि एमच्या कॉर्डिनेटला म्हणू आपण x2 y2. म्हणजे x1 आपल्यासाठी -2 होईल, y1 3 होईल, x2 1 आणि y2 -3. आता आपल्याला या व्हॅल्यूज कशात ठेवावं लागेल? डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये. तर x2 मायनस x1चा स्क्वेअर. तर x2 किती आहे? 1 मायनस x1 किती आहे? -2 याचा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. तर y2 आहे आपल्यासाठी -3 मायनस y1 आहे 3 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू, इथे काय होईल? मायनस मायनस प्लस 1 + 2 3, 3चा स्क्वेअर प्लस इथे -3 साईन सेम आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये, म्हणजे इथे होऊन जाईल -6चा स्क्वेअर. मग 3चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 9 प्लस नंबर मायनस असो की प्लस असो, स्क्वेअर नेहमी प्लस असतो. तर -6चा स्क्वेअर होऊन जाईल 36. आणि मग आता आपल्याला याची काय करावं लागेल? ॲडिशन. ॲडिशन किती होऊन जाईल? 45. 45चे जर फॅक्टर्स पाडतो म्हटलं तर 9 5 जार 45 आणि 9चं रूट किती होते? 3, म्हणजे याला 3√5 लिहू शकतो. त्याच्यानंतर एल एम झाल्यानंतर आता आपल्याला डिस्टन्स काढावं लागेल एम एन. डिस्टन्स एम एन. तर याच्यासाठी पण डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल. स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर. पण हा फॉर्म्युला पहिले लिहिलेला आहे, आता नाही लिहिला आणि डायरेक्ट व्हॅल्यूज पुटअप केल्या तरी चालेल. तर आता यमचे कॉर्डिनेट आपल्याला काय दिले आहे? 1 - 3 आणि यनचे कॉर्डिनेट आपल्याला काय दिले आहे? 5 4. आता बघा, डिस्टन्स फॉर्म्युल्याने सोडवायचं आहे. तर याला x1 y1 म्हणू, x1 y1 आणि याला म्हणू आपण x2 y2. आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर. तर आता बघा, स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1, तर x2 आहे 5 मायनस x1 आहे 1 याचा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर. तर y2 आहे 4 मायनस y1 आहे -3 याचा होल स्क्वेअर. मग आता याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर 5 - 1 4चा स्क्वेअर होईल आणि प्लस मायनस मायनस प्लस होऊन जाईल. तर 4 + 3 किती होईल? 7चा स्क्वेअर इज इक्वल टू, स्क्वेअर रूटमध्ये 4चा स्क्वेअर 16 आणि 7चा स्क्वेअर 49. आणि जर आपण याची ॲडिशन करतो म्हटलं तर किती होईल? 6 आणि 9 15 कॅरी 1 1 5 6 65 होईल स्क्वेअर रूटमध्ये. तर याचे पण फॅक्टर्स कसे होईल? याचे फॅक्टर्स पडत नाही. 13 5 जार एम एन झालं. त्याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल आता एल एन. डिस्टन्स एल एन काढावं लागेल. एल एन याच्यासाठी पण डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. स्क्वेअर रूट ऑफ मध्ये
x2 मायनस x1चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर. पण फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे, डबल लिहिणार नाही. तर एलचे कॉर्डिनेट आपल्याला काय दिले आहे, -2 3. काय दिले आहे, -2 3. आणि एनचे कॉर्डिनेट दिले आहे आपल्याला 5 4. काय दिले आहे, 5 आणि 4. आता इथे पण आपल्याला LNचं डिस्टन्स काढायचं आहे. तर याला x1 म्हणू, याला y1 म्हणू, याला x2 म्हणू, याला y2 म्हणू. आणि आता आपल्याला डिस्टन्सच्या फॉर्म्युल्याने याला सॉल्व करावं लागेल. तर स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 म्हणजे 5 मायनस 2चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 म्हणजे 4 मायनस y1 3 आहे याचा स्क्वेअर. मग काय होईल, स्क्वेअर रूटमध्ये मायनस मायनस प्लस 5 प्लस 2 7चा स्क्वेअर प्लस इथे 4 मायनस 3 म्हणजे 1चा स्क्वेअर. म्हणजे इथे काय होईल, 7चा स्क्वेअर 49 प्लस 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू काय होईल, स्क्वेअर रूटमध्ये 50. आणि 50चे फॅक्टर्स कसे पडेल, 20 10 5 म्हणजे याचे पण फॅक्टर पडत नाही. मग आता आपल्याला तिन्ही डिस्टन्स मिळाले. तर पहिलं डिस्टन्स मिळालं √45, नंतर मिळालं √65 आणि √50. तर आता बघा, एनी टू डिस्टन्सची सम म्हणजे स्मॉलेस्ट डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी जर आली तर ते कोलिनियर पॉईंट राहील. तर स्मॉलेस्ट डिस्टन्स कोणता आहे, √45 √50. तर √45 कशाचा आहे, LM. म्हणजेच LM प्लस LN. आणि ग्रेटेस्ट 65 आहे तर MN. तर आता बघा, LMचं जे डिस्टन्स आहे ते आपण किती काढलेलं आहे, √45. याचे फॅक्टर्स काही पाडू नये आपण. प्लस LNचं किती आहे, √50 आहे. आणि MNचं किती आहे, √65 आहे. तर √45 प्लस √50 याची सम √65 येणार नाही. म्हणजे या दोघांचं डिस्टन्स थर्ड एवढं येणार नाही आहे. म्हणजे इथे नॉट इक्वल टू ची साईन द्यावं लागेल. म्हणून LMN हे पॉईंट कोलिनियर होणार नाही. देअरफॉर पॉईंट्स LMN आर नॉट कोलिनियर. नॉट किंवा नॉन कोलिनियर, कोलिनियर. कारण की स्मॉलेस्ट टू डिस्टन्सची सम थर्ड डिस्टन्स एवढी येत नाही आहे. म्हणून हे पॉईंट्स कोलिनियर होणार नाही.